विरले पार्ले मुंबई येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराची वास्तू पाडणाऱ्यांविरुद्ध निषेध. धुळ्यात सकल जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चा. विरले पार्ले पूर्व मुंबई येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महापालिकेने जमीनदोस्त केले. यामुळे सकल जैन समाजाच्या भावना तीव्र झालेल्या असून जैन समाज बांधवांनी स्वखर्चातून या मंदिराची निर्मिती केली होती. गेल्या 26 वर्षापासून या मंदिरात दैनंदिन पूजा अर्चा चालू होती, परंतु काही लोकांनी चुकीच्या तक्रारी याबाबत न्यायालयात वाद प्रविष्ट असताना देखील महापालिकेने काही गडबडीत मंदिर पाडून जैन धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. जैन धर्मीयांच्या भावनांना ठेच पोहोचली असून धुळ्यात मूक मोर्चा काढण्यात आला. धुळ्यात सकल जैन समाजाच्या वतीने या विरले पार्ले मुंबई येथील 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडल्याने निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर मूक मोर्चा भव्य स्वरूपात काढण्यात आला. यावेळी विविध आशयाचे फलक सर्व समाज जैन समाज बांधवांच्या हातात दिसून आले. तर दरम्यान मुंबई महापालिकेने स्वखर्चाने या ठिकाणी महापालिकेने त्यांच्या खर्चातून मंदिराचे पुनर्निर्माण करावे अशी मागणी देखील या ठिकाणी करण्यात आली असून सदर मंदिरासाठी सर्व समाज बांधवांनी आपल्या स्वखर्चातून देणगी स्वरूपात देऊन सदर मंदिर उभारले होते, परंतु महापालिकेने चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी मंदिराचं पाडून या ठिकाणी जैन समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असल्याची या ठिकाणी प्रतिक्रिया जैन समाज बांधवांनी दिली. तर या प्रसंगी या ठिकाणी सदर या मूक मोर्चाची सुरुवात गल्ली नंबर 2 येथील जैन मंदिरापासून करण्यात आली. तर संपूर्ण धुळे शहरातून सदर हा मूक मोर्चा काढण्यात आला. मूक मोर्चाचा समारोप क्यूमेन क्लब या ठिकाणी करण्यात आला. तदनंतर या ठिकाणी सर्व सकल समाज बांधवांच्या वतीने चारही संघाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना निवेदन देण्यात आले व सदर मंदिर लवकरात लवकर बांधण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आली. त्याचबरोबर जैन समाज साधू संतांवर देखील भ्याड हल्ले होत असतात, ते देखील थांबवण्यात यावे, ते देखील थांबले पाहिजे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याचा निषेध देखील या ठिकाणी जैन समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला व संबंधित दहशतवादींचा खात्मा करावा अशी देखील मागणी या ठिकाणी जैन समाज बांधवांनी केली आहे. यावेळी या प्रसंगी या ठिकाणी श्री स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल चोरडिया, श्री दिगंबर जैन समाज अध्यक्ष प्रमोद दुलीचंद जैन, श्री शीतलनाथ मंदिर संस्थान अध्यक्ष हरीशभाई शहा, श्री जैन श्वेतांबर तेरापंथ समाज अध्यक्ष अनकराम तनेजा यांच्यासह ॲडव्होकेट महेंद्र कुमार बी जैन, मांगेतुंगी दिगंबर जैन सिद्धक्षेत्र सुनील मोथा, जितेंद्र जैन चौटिया, नंदलाल रुणवाल, विजय दुग्गड, राजेंद्र बापना, चारुल सुराणा, दिलीप पारख, विकील श्याम सुकाश, दिनेश जैन, वरुण जैन, दीपक जैन, निलेश जैन, निलेश रुणवाल, अतुल बापना, पारस दुग्गड, किशोर संघवी, किशोर संकलेचा, सुरेश चोरडिया, तुषार बापना आदी सर्व पदाधिकारी, सर्व सकल जैन समाज बांधव, विविध संघटनांचे पदाधिकारी, जैन समाज बांधव, महिला पुरुष वर्ग या निषेध मोर्चामध्ये मूक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. दीन शासन की जय, बोलिए भगवान महावीर स्वामी की जय. वंदे वीरम, वंदे वीरम, वंदे वीरम. अहिंसा परमो धर्म की जय. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. दीन शासन की जय, बोलिए भगवान महावीर स्वामी की जय. वंदे वीरम, वंदे वीरम, वंदे वीरम. अहिंसा परमो धर्म की जय. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक. आज दिनांक 24/4/2025 रोजी सकल जैन समाज धुळे जिल्हा यांच्याकडून हा मूक मोर्चा प्रामुख्याने 3 कारणांसाठी काढण्यात आला. शांततेच्या मार्गाने हा मूक मोर्चा काढण्यात आला. त्यात पहिलं कारण असं होतं की विले पार्ले मुंबई इथं बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून दिगंबर जैन मंदिर जे 30 वर्षापूर्वीपासूनचं नियमानुसारचं जे मंदिर होतं त्या मंदिराची तोडण्याची कारवाई जी महानगरपालिकेकडून करण्यात आली त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आला. त्याचप्रमाणे सकल जैन समाजाच्या
चारही संप्रदायांचे जे गुरु महाराज साधू आणि त्यागी हे जैन धर्माच्या तत्वानुसार जे पायी विहार करतात, हे पायी विहार करत असताना त्यांना रस्त्यामध्ये विहारामध्ये ज्या काही अडचणी येतात, अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यासंबंधी शासनाकडून पोलीस खात्याकडून संरक्षण मिळावं आणि योग्य ती पूर्तता व्हावी यासंबंधी कार्यवाही व्हावी याच्यासाठी पण हे निवेदन काढण्यात आलं। त्याचप्रमाणे सकल जैन समाजाचे जे सिद्धक्षेत्र आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, मंदिरं आहेत, स्थानक आहेत आणि देवस्थान आहेत, तसेच जैन समाजाच्या संस्था या संस्थेच्या ज्या काही मिळकती आहेत त्याबद्दल इतरांकडून ज्या काही त्रास दिला जातो, अतिक्रमण केलं जातं आणि त्याचं जे काही नुकसान केलं जातं आणि त्याबद्दल जी काही असुरक्षितता निर्माण झाली आहे त्यासाठी सुरक्षिततेचे उपाय शासन स्तरावर करण्यात यावेत आणि त्यासाठी शासन स्तरावर शासनाकडे हे निवेदन पाठवण्यात यावं। यासाठी हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी सकल जैन समाजाने शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आणलेला आहे। जैन समाजाच्या तत्वानुसार जैन समाजाचे मंदिर, धर्मस्थळ, सिद्धक्षेत्र, तीर्थक्षेत्र, स्थानक हे कोणत्याही शासनाच्या पैशातून किंवा इतरांकडून कलेक्शन करून निर्माण होत नाही, तर जैन समाजातील व्यक्तीच स्वकष्टाच्या पैशातून स्वतः देणगी स्वरूपात देऊन मंदिरांचं नियमाप्रमाणे, कायद्याच्या तरतुदीप्रमाणे निर्माण करीत असतो। असं करत असतानाही त्याच्याबद्दल ज्या काही कारवाई केल्या जातात आणि जे काही त्रास होतो ती यापुढे करण्यात येऊ नये, त्याबद्दल संरक्षण मिळावं म्हणून सकल जैन समाजाच्या चारही संप्रदायाच्या सर्व नागरिकांनी हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला आहे आणि त्याबद्दल आता निवेदन देण्यात येईल। जैन समाजाच्या वतीने आजच्या या निषेध मोर्चामध्ये नुकताच जम्मू काश्मीरमध्ये जो अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला, अत्यंत नीच पातळीला जाऊन जो भ्याड हल्ला केला, त्या हल्ल्याचा सकल जैन समाजाच्या वतीने आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो आणि या हल्ल्यामध्ये जे हिंदू बांधव ठार झाले त्या सगळ्यांना अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी सकल जैन समाजाच्या वतीने अर्पित करतो। जय महावीर, जय जिनेंद्र। आज धुळे येथे सकल जैन समाजातर्फे निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। हा निषेध मोर्चा मुंबई येथे जैन समाजाचं मंदिर जे ध्वस्त करण्यात आलं त्याच्या विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। हे जैन मंदिर नसून जैन मंदिर हे सेवाभावी स्थान असतं, फक्त एक धार्मिक स्थान नसून याच्यामध्ये अनेक सेवाभावी कार्य होत असतात, जसे गौशाळा चालतात, अन्नदान होत असतं, आरोग्य शिबिर होत असतं, जीवदया होत असते। तर याचे निषेधार्थ सकल जैन समाज, चारही संप्रदायाचे सकल जैन समाजाने हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। आम्ही सकाळी 9 वाजेपासून कलेक्टर साहेबांकडे आज आम्ही निवेदन देतो आहे। सकाळी 9 वाजेपासून आम्ही हा मोर्चा चालू केलेला आहे। खूप मोर्चा असून शासनाला नम्र विनंती आहे की जिथं मंदिर आहे तिथंच मंदिर तुम्ही आमचं बांधून द्यावं, ही नम्र विनंती सकल जैन समाजाकडनं। माझ्यासोबत चारही संप्रदायाचे कांतीलालजी चोडिया, प्रमोदजी जैन, राजेंद्रजी बापणा, चारू सुराणा, आमचे कोटेचाजी, संजय जैन, कंकलेचाजी, हे सगळे लोक आहे आणि सगळे समाज बांधून शासनाला हे नम्र निवेदन करत आहे की त्यांनी मंदिर आमचं बांधून द्यावं, ही नम्र विनंती।